हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. आत्मप्रसव भाग 2. एकदा एक जण मला सांगत होता की अमुक दादा स्वामींनी प्रवचनात उंबराचे 50 उपयोग सांगितले. मला प्रश्न पडला की हा वनौषधी तज्ज्ञ आहे की वनस्पतीशास्त्रज्ञ आहे की स्वामी आहे. सर्वजण लोकांना प्रभावित करायच्या उद्योगाला लागले आहेत. त्यासाठी ते काहीही करत असतात. सत्य त्यांनाही माहीत नसते, कारण सारे पिढ्यानपिढ्या अनुभवातून घेतलेले असते. आत्मप्रसवाची अनुभूती कोणालाही घ्यायला नको आहे. अमुक जपात 21 अक्षरे आहेत म्हणून 21 दिवसात 21 कोटी वेळा तो जप करायचा उद्योग लोकांना आकर्षित करतो. काहीतरी उत्सव सदृश्य करायचे असते, मजा असते. हे असे करून काय होणार याचा कोणी विचारही करत नाही. जपाचा स्वानुभूतीसाठी कसा उपयोग करावा याचा विचारच नाही. कोटीच पुरे करायचे असले तर टेप रेकॉर्डर आहेत, ठेवावा लावून. जपाचा अंतःकरणात आत्म ऊर्जा प्रगट करायला उपयोग करायचा हे माहीतच नाही. सर्व विद्वत्ता माहितीवर पारंपरिक विधीच्या आधारावर उभी आहे. माझी काकू मला शनिवारी नखे कापू द्यायची नाही. असे का असे विचारले की म्हणायची, अशी पद्धत आहे, आपण पाळावी, त्यात काही बिघडत नाही. आता कोटीच्या कोटी जप करूनही काही बिघडत नाही, परंतु त्याच जपाचा अनुभूतीसाठी उपयोग होऊ शकतो तर करावा असे सांगावेसे वाटते. अनुभूतीत गणिताचे सोपस्कार आणू नका. त्याने अनुभूती मिळणार नाही. ती कृत्रिम गोष्ट नाही की अमुक केले की झाले तयार. अनुभूती निर्विचारावर आधारित आहे, निर्विकारी अवस्थेवर अवलंबून आहे, स्थिरतेवर आधारित आहे, मौनात अवस्थित आहे. याचा अर्थ निर्विचार, निर्विकार, स्थिरता, मौन ही साधना नाही, तर ती मानवाची स्वाभाविक नैसर्गिक ताओ अवस्था आहे. त्याच ताओ आहे. ते करून ते मिळेलच असे नाही, परंतु तसे होऊन ती मिळण्याची शक्यता असते. त्या योगे आपण ताओच्या सन्निध पोहोचतो. तसेच तसे होता येत नाही, ते स्थिर मौन झाल्यावर आपोआप होते. कारण आत्मप्रसव अवस्था अंतस आहे. ती अंतःकरणातून आतून व्हावी लागते. दुसऱ्याला प्रभावित करण्यापेक्षा स्वतःला आत्मकेंद्रित करावे. कारण तुमची शाब्दिक स्तुती करणारा प्रत्यक्ष आत तुमच्याबद्दल काय काय म्हणत असेल याची तुम्हाला वरवर कल्पनाही करता येणार नाही. तो प्रभाव हे एक बेमालूम नाटक असू शकते. वरवर संत वाटणारा आतून भोंदू असू शकतो आणि वरवर भोंदू वाटणारा आतून संत असू शकतो. चेहऱ्यावरून योगी आणि भोगी समजणे जवळजवळ अशक्य आहे. जो योगी आहे तो या प्रचारकी जथ्यात सहभागी होत नाही. तो दूर त्याच्या आत्मप्रसवात मग्न असतो. लोकांना नरकातून बाहेर काढायच्या उद्योगाला न लागता मुळातच स्वर्ग आणि नरक यांच्या अतीत ताओ सन्निध व्हा. परमात्मा शोधण्याची गरज नाही, कारण तो तुम्हीच स्वतःच आहात. जेव्हा तुम्ही एक स्पंदन होता तेथेच आत्मप्रसव होतो आणि ताओ उपस्थित होतो. स्वशक्ती भाग 1. लाओत्से सांगतो की ज्याने दुसऱ्यांवर स्वामित्व मिळवले त्याच्या मनगटात जोर आहे, परंतु ज्याने स्वतःवर स्वामित्व मिळवले तो शक्तिशाली आहे. दुसरा हा पर असतो, परका असतो. त्यामुळे दुसऱ्यावर स्वामित्व मिळवण्यासाठी बाह्यशक्ती लागते. बाह्यशक्ती ही देहादी इंद्रियांची शारीरिक शक्ती असते. ती व्यायाम करून आहारात खाणेपिणे सत्वयुक्त आणि पुरेसे भरपूर घेऊन कमवता येते. त्यासाठी बाह्य उपचार करावे लागतात किंवा यासाठी बाहेरून कोणाची मदत घेता येते. येथे देहाप्रमाणे पैसे, धन, वैयक्तिक संबंध, इतरांना भावनिक आवाहन इत्यादींचा वापर करता येतो. परंतु स्वतःवर स्वामित्व मिळवण्यासाठी अंतःशक्ती लागते. तेथे स्वामित्व आपले आपल्यावरच मिळवायचे असते. यात बाह्य गोष्टींचा काहीही संबंध नसतो. येथे देहादी इंद्रियांचाही संबंध नसतो. येथे आपल्याच मनाचा संबंध असतो. त्यामुळे शरीराकडून यासाठी काहीही सहाय्य घेता येत नाही. तसेच बाहेरून कोणी काही पुरवठा करून उपयोग होत नाही. दुसऱ्यावर स्वामित्व मिळवण्यात मनगटात शक्ती लागते.
दुसऱ्याला नमवायला गेले असता तो दुसरा आपल्याला विरोध करतो. त्याचा विरोध मोडून आपल्याला त्याला पराभूत करावे लागते. यासाठी ताकद वापरावी लागते. परंतु स्वतःवर स्वामित्व मिळवण्यासाठी स्वतःजवळ झगडा करता येत नाही. येथे आपलेच ओठ आणि आपलेच दात असतात. स्वतःवर स्वामित्व मिळवण्यात आपणच आपले शत्रू असतो. समोर आपलेच स्वकीय नातेवाईक लढाईसाठी शत्रू म्हणून उभे आहेत असे पाहिल्यावर अर्जुनाला विषाद झाला. याऐवजी तेथे जर कोणी तिराईत शत्रू असता तर लगेचच युद्ध सुरू करून अर्जुनाने त्यांची मुंडकी केव्हाच उडवली असती. त्याची ही विषादावस्था पाहून भगवंत श्रींना त्याला जीवनाची तत्वे सांगून मानसिक उपचार करावा लागला. भुंगा बांबूला भोक पाडतो, लाकडाला पोखरतो. त्याच्यात त्यासाठी केवढी तरी शारीरिक ताकद आहे. परंतु दुर्दैवाने तो जेव्हा कलिकेत अडकतो तेव्हा तो ती नाजूक कळी फोडून त्यामधून बाहेर येऊ शकत नाही. त्या कळीच्या आत त्याच्या जीवावर बेतलेले असते. त्यावेळी तो निश्चितच बाहेर येण्यासाठी त्याची शारीरिक ताकद पूर्ण क्षमतेने वापरत असतो. तरीही बांबूच्या किंवा लाकडाच्या मानाने कितीतरी नाजूक असलेली कळी पोखरून तो त्यामधून स्वतःचा जीव वाचवू शकत नाही. वर्गात मुलांना कर्दनकाळ वाटत असलेले शिक्षक, कचेरीत भयावह वाटत असलेले वरिष्ठ अधिकारी किंवा असेच बाह्य जगतात दरारा असलेले लोक घरी पत्नीसमोर गरीब बिचारे कोकरू असतात. बाहेर क्लिष्ट न्यायनिवाडा करणारे ग्रहकलह मिटवू शकत नाहीत. कारण बाह्य पराक्रम, बाह्य ताकद, देहादी इंद्रियांचा जोर आणि अंतःशक्ती, मानसिक खंबीरपणा या दोन भिन्न गोष्टी आहेत. हरि ओम.